नमस्कार, मी देवयानी आणि स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव के या कुकिंग चॅनलवर. घरी पाहुणे येणार आहेत किंवा तुम्हाला काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत आहे आणि तुम्हाला आज असं वाटते का मुगाच्या डाळीचा शिरा बनवा, पण त्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते. पण मी आज तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने मुगा डाळीचा शिरा कसा बनवायचा हे आज तुम्हाला मी दाखवणार आहे. सर्वात अगोदर मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ती आपल्याला सर्वात अगोदर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. या पद्धतीने स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण ही मुगाची डाळ. इथे मी 2 ते 3 पाण्याने मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला यात थोडंसं पाणी राहिलेलं आहे, तर हे आपल्याला एका कपड्यावर टाकून ते डाळीतलं पाणी सर्व कोरडं करून घ्यायचं आहे. फक्त 2 मिनटामध्ये ही डाळ सर्व कोरडी होऊन जाते. या पद्धतीने पांगवून आपल्याला त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सर्व काढून घ्यायचं आहे. यामुळे डाळ लवकर कोरडी होते. आता डाळ चांगल्या प्रकारे कोरडी झालेली आहे. इथे मी एका साईडला कढई ठेवलेली आहे. आपल्याला आता ती सर्व डाळ यामध्ये टाकून घ्यायची आहे. आपण फक्त ते डाळीला जे एक्स्ट्राचं पाणी असतं तेच काढून घेतलेलं आहे. डाळ सुकवलेली वगैरे काही नाही आहे. आता आपल्याला इथे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवर आपल्याला इथे ही डाळ भाजून घ्यायची आहे. आपल्याला डाळ भाजायला फक्त 10 मिनटे लागतील. त्या 10 मिनटामध्ये आपली डाळ चांगल्या प्रकारे भाजून होते. तुम्ही जोरात गॅसवर जर भाजले ती फक्त डाळ जळेल, व्यवस्थितरित्या भाजल्या जाणार नाही. तर ही तुम्ही बघू शकता 5 मिनटामध्ये या पद्धतीने कोरडी झालेली आहे आणि इथे ही 9 ते 10 मिनटामध्ये आपली ही डाळ या प्रकारे खरपूस अशी भाजल्या गेलेली आहे. छान प्रकारे भाजल्या गेली आपली डाळ. आता आपण ही डाळ थंड करण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण इथे पाक बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी ज्या वाटीने मुगाची डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने मी इथे 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी इथे 1 वाटी साखर घेणार आहे. तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करू शकता किंवा जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवूही शकता, पण हे परफेक्ट आहे. आता हे आपल्याला बघून घ्यायचं आहे. साखर फक्त साखर बघायची आहे, हिचा एकतारी पाक नाही करायचा. इथे मी काही केशरचे धागे टाकून घेतलेले आहे. तुमच्याकडे केशर नसेल तर मी इथे तुम्हाला दुसरा ऑप्शनही दाखवते. इथे आपण चिमूटभर केशरी रंग टाकून घेतलेला आहे. हा केशरच्या ऐवजी दुसरा ऑप्शन आहे. तुम्ही केशर नसेल तर तुम्ही इथे केशरच्या ऐवजी केशरी रंगही टाकू शकता. तुम्ही बघू शकता साखर आपली पघळलेली आहे. इथे मी त्याच वाटीने मुगा डाळ ज्या वाटीने मोजून घेतली होती त्याच वाटीने मी इथे पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. हे परफेक्ट आहे. यातलंही तूप उरलं होतं थोडंसं. आता 1 चमचा पोह्याचा 1 चमचा भरून मी इथे हे रवा घेतलेला आहे. रवा सर्वात अगोदर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे मुगा डाळीचा शिरा घशामध्ये अटकत नाही आणि व्यवस्थित असा रवा असा होतो. आता ही डाळही आपण बारीक करून घेतलेली आहे. ही रव्यासारखीच वाटून घ्यायची आहे. खूप पीठ करायचं नाही आहे याचं. तर हे आपल्याला 5 ते 6 मिनिटभर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. यालाही थोडंफार तूप सुटतं. व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे कढईला ती लागणार नाही. या पद्धतीने तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे. आता आपण जो पाक तयार करून घेतला होता तो थोडा थोडा करून यात टाकायचा आहे. मी सर्वात अगोदर इथे निम्मा पाक टाकून घेतलेला आहे. सर्व एकखट्टी टाकायचं नाही आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे गाठी तयार होणार नाही. तुम्ही बघू शकता आपण केशरी रंग टाकल्यामुळे आपल्या हलव्याला छान असा कलर येत आहे. तर जे पाणी उरलेलं आहे, जे पाक उरलेला आहे तोही आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. यामुळे आपल्याला शिरा बनवण्याचा अंदाज येतो आणि आपला असा दाणेदार असा मुगा डाळीचा शिरा तयार होतो. आपण एकखट्टी पाणी जर टाकलं तर आपल्याला अंदाज येत नाही. काही वेळेस पाण्याचं प्रमाण जास्तही होऊ शकतं. त्यामुळे हे थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे.
एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे गाठी होणार नाही. तुम्ही बघू शकता किती छान असं झालेलं आहे. आता त्यामध्ये मी इथे ही अर्धा चमचाभर वेलची पूड टाकलेली आहे. आता जे उरलेलं तूप होतं ते गरम करून घेतलं. त्यामध्ये मी इथे काजू बदामचे काप टाकलेले आहे, तेही आपल्याला तळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपला अतिशय चविष्ट आणि दाणेदार असा मुगा डाळीचा शिरा तयार झालेला आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. हा शिरा आरामशीर 7-8 दिवस आरामशीर टिकतो, खराब बिलकुल होणार नाही आणि आपला हा मुगा डाळीचा शिरा 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होतो. खायलाही अप्रतिम लागतो. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. बाय बाय.